नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे। एका व्ह्यूअरने कमेंट करून सांगितलं होतं की त्यांची एक्झाम 21 तारखेपासून चालू होणार आहे, तर त्यांना आता वेळ खूप कमी आहे, म्हणून मी दुसरा विषय म्हणजे कम्युनिटी हेल्थ नर्सिंगची प्रश्नपत्रिका सॉल्व करून देणार आहे त्यांना। तो प्रश्न पहिला मी त्यांच्यासाठी फक्त सॉल्व करून देणार आहे। तर प्रश्न पहिला बघूया। योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा। मिक्स व्हायरस विषाणूमुळे टिंबटिंब हा आजार होतो, तर याचं उत्तर आहे गोवर हा आजार होतो किंवा गालगुंड, हे दोन्ही पण ऑप्शन बरोबर आहेत। मिक्स व्हायरसमुळे गोवर आणि गालगुंड हे दोन्हीही आजार होतात। युनिसेफचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे, न्यूयॉर्क येथे आहे, हे उत्तर बरोबर आहे। तिसरा आहे गॉयटर हा आजार टिंबटिंबच्या कमतरतेने होतो, आयोडीनच्या कमतरतेने होतो। मॉटू चाचणीमध्ये जर गाठ टिंबटिंब असेल तर या चाचणीचा निष्कर्ष पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक मानला जातो। व्यास 10 मिलीमीटरपेक्षा जास्त असेल तर चाचणीचा निष्कर्ष पॉझिटिव्ह असा मानला जातो। आल्मा आटा घोषणा टिंबटिंब साली झाली। आल्मा आटा घोषणा 1978 साली झाली। प्रश्न ब बघूया। योग्य जोड्या लावा। अ मध्ये आहे आयुष, भारतीय औषधी रचना। दुसरं आहे कुटुंब नियोजनाची पद्धत, याचा आन्सर आहे नो स्काल्पेल वेक्सटॉमी म्हणजे NSV। आणि OPV थर्ड आहे OPV म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन, याचा आन्सर आहे जिवंत निष्क्रिय। चौथा आहे रक्तक्षय, रक्तक्षयचा आहे प्रसूती पश्चात रक्तस्राव। अँथ्राकोसिस, अँथ्राकोसिसचा आहे कोशाचे कण, तर कोशाच्या खाणीमध्ये जे जास्त काळ काम करतात त्यांना अँथ्राकोसिस हा डिसीज होतो। प्रश्न क बघूया। विधान चुकी बरोबर। पहिला आहे फक्त उंची लहान मुलाच्या वाढीच्या निरीक्षण संवेदनशील मापदंड आहे, याचं उत्तर आहे चूक, कारण वेट, हेड आणि बॉडी मास इंडेक्स हे सुद्धा त्यात महत्त्वाचे आहे। दुसरं आहे उपकेंद्र हे प्रथम संदर्भ सेवा संस्था आहे, तर याचं उत्तर देखील चूक आहे। तर उपकेंद्र प्रथम सेवा संदर्भ संस्था नाही आहे, तर जिल्हा रुग्णालय किंवा उपजिल्हा हे फर्स्ट युनिट म्हणून काम करतं। तर PMTD कायदा 2003 साली अंमलात आणला, याचा आन्सर आहे बरोबर। ग्रामसभेमध्ये न्याय देण्याचे काम ग्रामपंचायत करते, याचे उत्तर चूक आहे। पाचवा आहे पहिले 3 महिने बाळाला केवळ स्तनपान दिले जाते, याचं उत्तर देखील चूक आहे। तर 3 महिने नाही तर 6 महिने बाळाला स्तनपान दिले जाते। तर पुढील व्हिडिओमध्ये मी पुढील प्रश्नपत्रिका लवकरात लवकर घेऊन येणार आहे। तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।